मला वाटतं पियुष गोयल साहेब जेव्हा जेव्हा मुंबईत किंवा मतदारसंघात येतात त्यावेळेला ते पदाधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना भेटतच असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या या भेटीतल्या कार्यक्रमात 1 to 1 हार्ट टू हार्ट आमदारांशी एकेकाशी बोलून काय समस्या आहेत, काय व्हायला पाहिजे, तिथली कामं काय आहेत, राजकीय स्थिती काय आणि एकंदर येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात आपण सगळ्यांनी सज्ज राहा अशा प्रकारे संघटनात्मक आणि निवडणूक विषयक मार्गदर्शन करणारी आणि आपल्या सहकारी लोकप्रतिनिधींना समजून घेणारी अशी बैठक जी त्यांची नित्यनेमाने होत असते. उत्तर मुंबईमध्ये खास करून महानगरपालिकेसाठी कशी तयारी आहे, तर किती नगरसेवक? उत्तर मुंबई हा तर भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे आणि शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे शिंदे साहेब आणि भारतीय जनता पार्टी एकत्र असल्या कारणानं आता 100% हा आमच्या महायुतीचा बालेकिल्ला होऊन राहणार आहे. संजय राऊत यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर प्रश्न महानगरपालिका निवडणूक झाल्यावर विचार करणार आहेत असं त्यांनी सांगितलं. मला वाटतं राजकारणामध्ये नेते एकत्र येत असतात, पक्ष एकत्र येत असतात. आता त्यांनी काय करावं हा त्यांचा विषय, त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे. 2 भाव एकत्र येण्याचा जसा महाराष्ट्राला आनंद झाला आम्हालाही झाला, पण राजकीय एकत्रीकरण किती होईल याबाबत मी तेव्हाही सांगितलं होतं, आजही साशंक आहे. परंतु या ठिकाणी हा शेवटी त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांनी घ्यायचा निर्णय आहे. भारतीय जनता पार्टीचा त्यांच्या निर्णयाशी काही आम्ही नाक खुपसण्याची आवश्यकता नाही. मुंबई मराठी माणसाची काही गुजरातचे धनिक थेट मुंबईला वरती बनवून इच्छितात असा आरोप संजय राऊत यांनी केला. संजय राऊत एकदम विक्षिप्त मनोवृत्तीनं त्या ठिकाणी सामाजिक तेढ, लोकांमध्ये भांडणं, गरळ ओकणं हे सुरू असतं. गुण्या गोविंदानं दशकोनदशकं या ठिकाणी गुजराती समाज असेल, उत्तर भारतीय समाज असेल, या मातीशी मुंबईशी एकरूप झाला आहे. त्यांना मराठी यायलाच पाहिजे, त्यांनी तसा प्रयत्न करावा याविषयी आग्रह असणं स्वाभाविक आहे. पण दुराग्रह म्हणून एखाद्याला येत नसेल तर मारहाण करणं हे सुद्धा त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या संस्कृतीत नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला एकत्रित करून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. त्या विचाराचा वारसा घेणारा महाराष्ट्र आहे, मुंबई आहे. त्याच्यामुळे मला वाटतं मराठीची अस्मिता आमची 100% आहे, तिच्याशी कॉम्प्रोमाइज होणार नाही. परंतु बाहेरून आलेली लोकंसुद्धा इथेच या मातीशी एकरूप झाले आहेत. इथली संस्कृती, इथले रीतिरिवाज, परंपरा त्यांनी अवलंबल्या आहेत. ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारून चालणार नाही. मुख्यमंत्री आपले मंत्रालय अलिबाग कोरोनाला नेऊन अटल सेतूचा दुरुपयोग करणार आहेत, कारण भाजपला मुंबई परप्रांतीय पैसेवाल्यांची रखेल करायची अशा टीका सामनाच्या मुखपत्रामध्ये केली. कोण सामना वाजतं मला माहीत नाही. सामन्याचं फार सिरियस आहे, घेऊ नका. फडणवीस आणि शिंदे बरोबर झालेल्या भेटीनंतर एक दिवस राज ठाकरे बोलतील, अति संभ्रम दूर करतील असा संजय राऊत. संजय राऊतांच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायला काय आम्हाला काय बांधील आहे का तुम्हाला बांधील आहे की त्यांनी 10 प्रश्न विचारायचे आणि 10 उत्तरं द्यायची? आम्हाला त्यांच्या वक्तव्याला महत्त्वच द्यायचं नाही. लाडक्या बहिणीमुळे विकास निधी येण्यास विलंब होते. कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांचे इंद्रापुरात विधान नाही. एक ती प्रक्रिया असते सरकारची. सरकारचा निधी हा प्रोसेसमधनं येत असतो. त्याच्यामुळे ट्रान्सफर होणं, मंजुऱ्या होणं हे नित्यनेमाची प्रोसेस आहे. एखादा दुसरा दिवस मागे पुढे होत असतो. त्याच्यामुळं निधी मिळणार नाही असं अजिबात नाही. लाडक्या बहिणींना वेळेत निधी मिळतो, मिळत राहणार आणि कधी आम्ही लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी निधीपासून त्या दुरापास्त होणार नाही त्याची आम्ही काळजी घेऊ. शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद महाराज यांनी मराठी हिंदी भाषेवर वादावर प्रतिक्रिया दिली आहे की मराठी अस्मितेसाठी प्रश्न उपस्थित करणे चांगली गोष्ट आहे, पण ठाकरेच्या कार्यकर्त्यांनी उत्साहात चूक केली, नागरिकांना मारहाण करणे चूक आहे असं चूक केल्यानंतर त्यांची मोहीम जी आहे ढिली पडली आहे. नाही, मला वाटतं मारझोड कोणालाही त्या ठिकाणी आवडत नाही विनाकारण आणि त्याच्यामुळेच ती मोहीम ढिली पडली
आणि मराठी अमराठी भाषिक वाद निर्माण करायचा होता, तो मुंबईकरांना नको होता. राजकीय निवडणुका सोबत आल्यात म्हणून हे काही लोकांचा डाव होता आणि त्याच्यामुळे वस्तुस्थिती मुंबईकरांना कळली. त्यातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ठासून सांगितलं, कुणाचा बापाचा बाप आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार नाही. त्याच्यामुळं देवेंद्रजींनी या संदर्भामध्ये स्पष्ट भूमिका केली. सरकार त्या ठिकाणी स्पष्ट आहे आणि त्यामुळं मला वाटतं अशा प्रकारचं जो काही डाव करून मराठी माणसांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होता, त्यांना मराठी माणसांनी त्या ठिकाणी ठोकरलं. याचं कारण भारतीय जनता पार्टीत आम्ही कोण आहोत? मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार कोण आहेत? राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब कोण आहेत? का बांगलादेशातनं आम्ही लोक आलो आहे का पाकिस्तानातनं आलो आहे? आम्हाला प्रचंड जनाधार विधानसभेला मिळाला, तो मराठी माणसांनीच मतदान केलं आहे ना. त्याच्यामुळे ह्यांचा भंपकपणा आता लोकांसमोर उघडा झालेला आहे. उज्ज्वल निकम राज्यसभासाठी झाली नेमणूक का? स्वागत राहील, कारण अशा प्रकारचा जर विधिज्ञ आज राज्यसभेत जाणार असेल तर निश्चितच त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या कायदेशीर गोष्टींचा त्या ठिकाणी देशाला उपयोग होईल आणि त्याचं योगदान महाराष्ट्रात निश्चितच त्या ठिकाणी होईल. कारण देशविघातक प्रवृत्तींना त्या ठिकाणी कोर्टामध्ये प्राणाची बाजी लावून लढणारा अशा प्रकारचा विधिज्ञ म्हणून कसाबच्या केसमध्ये आपण देशाने पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्या नियुक्तीनं निश्चितच आम्हाला आनंद होईल. महाराष्ट्राचा आणखी एक बहुमान केंद्रानं त्या ठिकाणी केला असं त्या ठिकाणी होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.